तर 36 गुण, राम सीतेचं पण 36 गुण होतं, तरी सुद्धा 14 वर्ष वनवासांना भोगावा लागला. तर तुमचं 36 गुण आल्यानंतर मग तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकताय का नाही, ही कुंडली बघितल्यानंतरच समजणार आहे तुम्हाला. कोणताही ॲस्ट्रॉलॉजर असेल, ज्योतिष असू द्या, जन्मतारीख आणि वेळ असेल, आपण कुंडली बघितली, कुंडली बघता क्षणी आपल्याला समजते की ह्या कुंडलीत तलाकचं योग आहे. तर आता आपल्या ऑडियन्सला जितक्या तुम्हाला रेमेडीज देता येतील पैशाबद्दलच्या, त्या सगळ्या रेमेडीज तुम्ही आज द्या. हळदी आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं, पाणी चंद्राला. ओके, बरोबर. हळद आणि पाणी थोडंसं इथं घेऊन असं गुरुपर्वताला थोडं रगडायचं आहे, असं पैशाचा फ्लो आपोआप चालू होणार. हो, हा गजकेसरी योग बनतो. लक्ष्मी प्राप्तीचाच हा सुद्धा उपाय. एक चांदीच्या डबीत, एक चांदी छोटीशी डबी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मध भरायचं आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं. ही सुद्धा लाल किताबची पॉवरफुल रेमेडी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, पैशासाठी. आईच आणि मुलाचं पटत नाही, त्या मुलानं आईकडून एक चांदीच्या डबीत तांदूळ भरून जर आशीर्वाद म्हणून जर घेतलं आईकडून, तर त्या घरात आईचं आणि मुलाचं पटायला 1 नंबर लागणार. ज्या आपण रेमेडी करतो त्याचा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याने स्वतःला रेमेडी करून त्याचा असर आल्याशिवाय इतरांना सांगणं चुकीचं आहे. तुम्ही करून पाहिलं हे म्हणून तुम्ही आज सांगताय, आणि त्याचं पॉवरफुल रिझल्टच आहे. प्रत्येकानंच दान करून जमत नाही, असं आहे का? असं आहे ते. कुंडलीवरून ठरतं का? ते कुंडलीवरून ठरते, कुणाच्या कुंडलीत दान करायचंय. तुम्ही जेवढं दान करताल तेवढं तुम्हाला त्रास त्याचा जास्त होईल. अरे बापरे, असं आहे. मग कोणी नाही करायला, कोणी करायला पाहिजे? आता ती कुंडलीवर जरूर कुंडली बघणं गरजेचं असते. मुलाची दृष्टी सरस्वतीवर पडली पाहिजे किंवा सरस्वती मातेची दृष्टी मुलांच्यावर पडली पाहिजे. तुमच्या हॉलमध्ये फक्त सरस्वतीची मूर्ती छोटीशी ठेवा, फक्त नमस्कार करायला हवा. बरोबर. लहान मुलं आपोआप तर जाऊन करणार नाही, फक्त तुम्ही करायला शिकवावं लागते. ते करून बघा ते, कारण सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी पॉवरफुल चीज आहे ही सरस्वती. तर त्याच्यासाठी जे लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात, जी लोक लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात, आर्मी, नेव्ही, मिलिटरी, पोलीसवाले, बरोबर, मोठे ऑफिसर, ह्यांचा मंगळ 100% स्ट्रॉंग असते. हो का? आणि मंगळ असल्याशिवाय त्यांना त्या जॉबच नाही. सगळ्यात मोठा इश्यू आजपर्यंत लोकांना जो येतोय तो पैशाचा इश्यू, तो सॉल्व्ह शकतो का? गडगंज पैसा जर कमवायचा असेल तर तो लाल किताबच्या रेमेडीजने तुम्ही मिळवू शकतात का? या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या रेमेडीजवर आज पुढच्या 40 ते 45 मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुशीला पवार मॅम. एक पॉडकास्ट आपण मॅम सोबत ऑलरेडी केलेला आहे आणि त्या पॉडकास्टला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर मॅम, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. धन्यवाद. आज आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहे तो आहे लाल किताब. लाल किताब आणि कुंडलीचा काय संबंध असतो? कुंडली मिलन हा जो एक पार्ट आहे त्याचा आणि लाल किताब या दोघांचं काही रिलेशन आहे का? त्याच्यानंतर लाल किताबच्या रेमेडीज वापरून तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. सगळ्यात मोठा इश्यू आजपर्यंत लोकांना जो येतोय तो पैशाचा इश्यू, तो सॉल्व्ह होऊ शकतो का? गडगंज पैसा जर कमवायचा असेल तर तो लाल किताबच्या रेमेडीजने तुम्ही मिळवू शकतात का? या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या रेमेडीजवर आज पुढच्या 40 ते 45 मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार आहे. मॅम, तुमच्यासाठी सगळ्यात पहिलं मला विचारायचं आहे, कुंडली मिलन जे असतं ते खरंच महत्वाचं आहे का? लाल किताब हे ज्योतिष शास्त्र असं आहे की त्याच्यामध्ये कुंडली मिलान अवश्य गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही कुंडली मिलान करू शकत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं वैवाहिक सुख ठीकच नाही. आणि बिना कुंडली बघता किंवा 36 गुण आलेत, 20 गुण आलेत किंवा 18 गुण आलेत आणि तुम्ही लग्न केले आणि लग्न केल्यानंतर गुण एवढं छान आलेलं होतं आणि तरी सुद्धा ह्या दोघांचं पटत नाही, संतान योग आहे, आपत्कालीन मृत्यू झाला दोघातील एकाचा किंवा तलाकचं योग आलेत, हे का? तर हे कुंडलीमध्ये महत्त्वाचा टॉपिक ज्या ॲस्ट्रॉलॉजरला हे समजले तेच ते पुढे त्या लोकांना सांगू शकणार आहे. जर 36 गुण, राम सीतेचं पण 36 गुण होतं, तरी सुद्धा 14 वर्ष वनवासांना भोगावा लागला. तर तुमचं 36 गुण आल्यानंतर मग तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकताय का नाही, हे कुंडली बघितल्यानंतरच समजणार आहे तुम्हाला. कारण कुंडली मिलान, कुंडली जर बघितली, कोणताही ॲस्ट्रॉलॉजर असेल, ज्योतिष असू द्या, जन्मतारीख आणि वेळ असेल, आपण कुंडली बघितली, कुंडली बघता क्षणी आपल्याला समजते की ह्या कुंडलीत तलाकचं योग आहेत, ह्या कुंडलीत संतान योग नाही, मांगलिक दोष आहे, आपत्कालीन मृत्यू आहे, कुंडलीमध्ये दोघांपैकी एकाला भयानक मोठा आजार होणार आहे. ह्या जर गोष्टी तुम्ही सांगितल्या तर ती पुढे वैवाहिक
सुखाला दोघंही कारणीभूत आहेत आणि ते वैवाहिक सुख त्यांना भेटणार नाही जर एस्ट्रोलॉजरने ह्या गोष्टी नाही सांगितल्या आणि लग्न जर झालं. तलाक झालं. माझे कितीतरी क्लायंट असे आहेत, मॅडम 26 गुण आलेत, 27 गुण आलेत आणि तुम्ही का लग्नाला नको म्हणताय. मी नाही देत माझ्या क्लायंट्सनी करायला, सांगते क्लिअर. मी तरी हरिझंडी देत नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. माझ्यावर विश्वास आहे माझ्या क्लायंटचा एवढा. कितीतरी क्लायंट्सना नको भरपूर. आणि आपला समाज असा आहे, मुलगा पैसेवाला आहे, त्याचं गुण किती जुळतात काय बघणार नाहीत. बरोबर. मुलगा पैसेवाला आहे, लग्न करेल. मुलगी अति सुंदर आहे, बघायचंच नाही कुंडलीत गुण मिलान किती आहे. नंतर मग 10 वर्ष संतान नाही, 12 वर्ष संतान नाही, हॉस्पिटलच्या चक्रा काढायच्या, शांती करायची, उपाय करायचं. तेच जर तुम्ही कुंडली मिलानच्या वेळेस पॉवरफुल योग आहे का संतांचा, ह्या गोष्टी तुम्ही चेक करा. तलाकचा योग आहे का, आज तुम्ही बघताय आजकाल सगळं तलाकचाच विषय आहे, कंटिन्यू. शुक्र हा ग्रह कशा अवस्थेत बसलाय तिथं तलाक झाल्याशिवाय राहतच नाही. आणि ह्याच्यामध्ये लाल किताबच्या रेमेडी अशा आहेत की तुमचं तलाक रोखवू शकतात. मला त्याचकडे यायचंय. कुंडलीवरून तुम्ही आता सांगितलं की सगळ्या गोष्टी फिक्स होऊ शकतात, की तलाक होणार आहे का नाही हे समजतं, म्हणजे डिवोर्स घटस्फोट आपण म्हणतो, घटस्फोट होणार आहे का नाही आपल्याला कळतं. त्याच्यानंतर संतती होणार आहे का नाही कळतं. मृत्यू कधी होणार आहे हेही कळतं. 100%. तुम्ही मॅम सांगू शकतात. मी मृत्यू सांगत होती सर, जे माझे क्लायंट आहेत, असं बरेच क्लायंटना मी सांगितलेलं की ह्या, आणि आहेत माझे क्लायंट असे की ही तारीख आहे, ह्या तारखेपर्यंत आपण काय उपाय करायचे नाहीत, तिथून पुढे मी तुम्हाला उपाय सांगते. कारण मृत्यू डायरेक्ट आपण सांगू शकत नाही. मग तुम्ही का मॅडम सांगत नाही, आज व्हेंटिलेटरवर आहे ते, शेवटच्या घटका मोजते ते, तुम्ही का मॅडम एक तरी उपाय द्या, काहीतरी फरक पडेल म्हणून मी नाही सांगू शकत. तरी सुद्धा क्लायंटच्या आग्रहा खातीर 1-2 रेमेडी मी सांगते त्यांना की ह्या करा म्हणून. पण ह्या तारखेच्या पुढं नसेल, जास्तच क्षणिक, म्हणजे असं असते की मृत्यू, त्या मृत्यूतनं कुणीही वाचवू शकत नाही आणि उपरवाल्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. त्याची वेळ आली की तो जाणारच आहे. बरोबर आहे. आणि मृत्यूयोग नसेल आणि मृत्यूयोगातून बाहेर पडणार असेल तर मी रेमेडी 100% देते. तुम्ही ह्या करा, तुम्हाला कळू शकतं जर आहे मृत्यू तर त्याच्यातून बाहेर निघू शकतं. मृत्यू म्हणजे त्याचं आयुष्य पुढं आहे हे आपण सांगू शकतो की त्याचं अजून पुढं आयुष्य आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे असं एक माझं क्लायंट होतं की त्याच्या कुंडलीत मृत्यूयोग होता आणि मृत्यूयोग त्याला कॅन्सर होता. ओके. ते क्लायंट आले माझ्याकडे आणि सांगितलं असं आजारी खूप पडलेत. आणि मला सुद्धा आश्चर्य वाटलं की 1 महिन्याच्या अगोदर ते माझ्याजवळ येऊन गेलेत आणि त्यांना कॅन्सर झालाय. मग त्यांनी सांगितलं तुम्ही काही करायचं मॅडम, ह्यांना बाहेर काढायचं ह्याच्यातनं म्हणून. आणि मी विचारलं कितवी स्टेज आहे म्हणून. खरं त्यांनी सांगितलं की 3री स्टेज आहे म्हणून आणि त्याला ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे म्हणून. मी कुंडली बघितली, अतिशय खराब योग, चंद्र शनीचा, मंगळ शनीचा अतिशय खराब योग तुम्हाला सांगते. आणि मृत्यूयोग पुढे दिलेला होता, मृत्यूयोग होता, पण पुढं आयुष्य मी बघितलं त्यांचं. एक क्षणिक होतं 15 दिवस आणि तिथून पुढे एक 6 महिन्याचा योग होता. 6 महिन्यानंतर त्यांना कोणच वाचवू शकत नव्हतं. हे कळून जातं मॅम. हा, 6 महिन्यानंतर कोणीच वाचवू शकत नव्हतं आणि तो योग होता. मला टेन्शन आलं, आता मी कसं काय सांगणार. आणि एवढं जवळचं संबंध त्या क्लायंटशी माझं होतं आणि आहेत पण अजून सुद्धा. मी त्यांना सांगितलं की आता एक देते, पण आपण मार्चची 13 तारीख गेल्यानंतर पुढे आपण बघूया म्हणून. तर असं का म्हणताय मॅडम, तोपर्यंत बघूया. त्यांनी सांगितलं आम्ही मुंबईला टाटाला त्यांचा इलाज चालू आहे म्हणून. तरी पण सांगितलं मी असू द्या, टाटाला असू द्या किंवा तुम्ही बाहेरच्या देशाला घेऊन जावा, पण आपण 13 तारखेनंतरच बघूया. पण ती पण चाणाक्ष आहे, ती जरूर एक ॲस्ट्रॉलॉजर चाणाक्ष असते. त्याने पण म्हटले की मॅडम माझी मृत्यूयोग तुम्हाला दिसलाय. म्हणजे मी तसं काही सांगू शकत नाही, तारणारा उपरवाला आहे, त्याच्या मनात आलं तर ती ह्याच्यातून बाहेर काढू शकतो. अक्षरशः सर मी उपाय 1-2च दिलं होतं की त्यांना आराम भेटावा म्हणून. तर त्यांना तुम्हाला सांगायचं 25 एप्रिललाच मृत्यू आला. हा, आणि म्हणजे गेलं ते, पण एवढं छान क्लायंट होतं. पण कॅन्सरची सुद्धा पेशंट, मंगळ आणि शनी, चंद्र शनीचं जे आहे, जी योग युती बनत्या आणि त्याच्यात जर तुमच्या वास्तूत संडास बाथरूमची दिशा किंवा घराचं काम थांबल्यानंतर ते वास्तुशास्त्राचा विषय आला, ह्या जर तर त्या घरामध्ये कॅन्सर होणारच. त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम कुंडली बघून आपल्याला कुठला आजार होणार आहे, आपण
मेन टॉपिकवरून बरंच पुढे जरा हॅलो पण तुम्ही स्टोरी सांगितली पण तिथपर्यंत तुम्हाला सांगते ती कुंडली आपल्याला समजलीच पाहिजे. बरोबर. एक रिअल आलेले आहे नेपाळची कुठली ते मुलगा आणि मुलगी लव्ह मॅरेज करतात आणि त्या मुलाला कॅन्सर झाला. बरोबर फेमस आहे हे सध्या खूप फेमस झालं. बरोबर. तेच जर कुंडली विश्लेषण क्लिअर असेल आणि ते पण कसं लग्न झाल्यानंतरच कॅन्सर होणार, बरोबर का, लाईफ पार्टनर, त्याच्यासाठी आपल्याला समजलं पाहिजे की ह्या मुलाला किंवा ह्या मुलीला मोठा कुठला आजार होणार आहे का, ह्या दोघांचं वैवाहिक सुख आहे का, किंवा त्या मुलीच्या किस्मतमध्ये अखंड सौभाग्यवतीचा योग आहे का. बरोबर. ह्या जर कुंडली जर व्यवस्थित बघून जर कुंडली विश्लेषण केलं तर हे दोष टळणारच आहेत. आणि त्याच्यासाठी लाल किताबच्या रेमेडी आहेत. तलाक, घटस्फोटासाठी, तलाकसाठी रेमेडी आहेत, संतांसाठी पण रेमेडी आहेत. बरोबर. पंचम स्थान आपल्या संतांचं स्थान आहे. पंचम स्थान दूषित आहे का, तिथं कुठला ग्रह बसलाय, त्याच्यावर कुणाची दृष्टी पडत्या, तो कुणावर नजर टाकतोय, ह्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. मांगलिक दोष, मी तर तुम्हाला सर हे म्हणेन की ज्यांचं लग्न झाल्यानंतर महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षात किंवा लहान लहान मुलं आहेत, दोघातले एक संपते, हे मेन कारण आहे कुंडलीच. तुम्ही कुंडली बघणं अतिशय गरजेचं आहे. जन्मलेल्या बाळाची सुद्धा कुंडली बघणं, त्याच्या किस्मतमध्ये आईचं सुख आहे का, वडिलांचं सुख आहे का, का ते जन्मल्यानंतर दोघातलं कोणी जाणार आहे. अष्टमच्या शनीवर ह्या गोष्टी डिपेंड राहते. अष्टमचा शनी असेल तर त्यांच्यापैकी कोण जगणार आहे, त्यांच्या घरात कुणाचा मृत्यू होणार आहे का, हे डीप मध्ये जाऊन आपण जोपर्यंत बघत नाही, हे प्रत्येक ऍस्ट्रोलॉजर नाही सांगू शकत. ज्याचा स्टडी आहे तोच सांगू शकतो. तो सांगू शकतो. खूप जास्त म्हणजे असं नाही की कुंडली फक्त ते 9 घर आहे किंवा काही असं आहे 12 घर आहे, ते भरपूर आहे, म्हणजे भरपूर गोष्टी आतमध्ये गोष्टी आहेत. याच्यात एक विचारायचं होतं की आता जसं तुम्ही सांगितलं की जर समजा डिवोर्सचा योग आहे किंवा संतांचा योग आहे किंवा हे योग ते पहिलेच कळून जातं की नाहीये लग्नाच्या आधी, पण लग्न होऊन गेलंय. कारण आता भरपूर असे लोक आहेत की जे 35च्या वरचे, 40च्या वरचे आणि त्यांना इश्यूज येत आहेत काही, तर त्यांच्यासाठी आपण रेमेडीज देऊ शकतो का? 100% रेमेडी देऊ. आहे रेमेडी गोष्टीसाठी रेमेडी आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी आहे, पती पत्नीच्या सुखासाठी आहे, ज्यांच्यात पुरुषत्व कमी आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा लाल किताबची रेमेडी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते स्किन प्रॉब्लेम किंवा पैशाची प्रॉब्लेम, खून संबंधी आजार किंवा बिझनेस चालत नाही, वाद आहेत घरात, हर मुसीबतची रेमेडी लाल किताबमध्ये आहे. थोडं जर पैशाकडे वळलं मॅम, आता आपण लग्नाचं बघितलं, मॅरेज बघितलं, तर आता पैसा सगळ्यांच्या आयुष्यातला महत्वाचा प्रॉब्लेम आहे. तर आता आपल्या ऑडियन्सला जितक्या तुम्हाला रेमेडीज देता येतील पैशाबद्दलच्या, त्या सगळ्या रेमेडीज तुम्ही आज द्या. आता मी सांगते, न्यूमरोलॉजीनुसार 24 अंक आपल्या हातावर 24 अंक लिहायला सांगते. शुक्र पर्वत आहे हा, हस्तरेषा. कोणत्या हातावर करायचं? डाव्या हातावर. डाव्या हातावर पाहिजे 24 स्त्रियांना, पुरुषांना उजव्या हातावर. ओके. 24 अंक लिहायला सांगते. हा 24 अंक न्यूमरोलॉजीनुसार 2 + 4, 2 + 4 6 झालं, बरोबर का नाही. आणि 6 अंक शुक्राचा आहे, म्हणून डाव्या हाताच्या शुक्र पर्वतावरती काही लोक हिरव्या कलरनं सांगतात. मी का निळ्या कलरनं लिहिले, मला हिरवा कलर सूट नाही. कशामुळे? तुमच्या कशावरून तुम्ही ठरवलं की सूट आहे? माझं बुध वीक आहे कुंडलीवर. बरोबर. त्याच्यासाठी मी स्टीलची अंगठी घालून माझं बुध स्ट्रॉंग केलंय. बापरे. ओके. आणि मी निळ्या पेननं लिहिते. हिरव्या पेननं लिहिण्याचं तात्पर्य काय, हिरवा कलर बुधच आहे, बरोबर, आणि हा शुक्र आहे. बुध आणि शुक्राची ती म्हणून राजयोग तयार होते, म्हणून हिरव्या कलरनं सांगते. आणि 6 अंक शुक्राचा अंक आहे, म्हणून झालं. मग तुम्ही काय ऍस्ट्रोलॉजर 3 + 3 सांगते हिरव्या कलरनं लिहा. 3 + 3 33 लिहायला होते, बरोबर. कुणी न्यूमरोलॉजीवाले 24 लिहायला सांगते, पण मी म्हणेन तुम्ही 15 लिहा. 15 का असं? का? 1 अंक सूर्याचा आहे, बरोबर. वाढता अंक आला 5, बरोबर. तुम्ही 33 लिहिताय, 24 लिहिताय, तुम्ही 15 लिहून बघा, खूप फरक पडेल का? अतिशय चांगला, जबरदस्त. हा नंबर पण चांगला आहे का? हा, 15ची बेरीजच 6 येते, आणि 6 शुक्राचा आला. हे न्यूमरोलॉजीचा विषय झाला, पण मी तुम्हाला लाल किताबची रेमेडी म्हणून. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते दुसरी रेमेडी.
हा गुरुपर्वत आहे. बरोबर. हे ना मॅम हे. हा गुरुपर्वत आहे. आता गजकेसरी योगाचं मी सांगते. मी एका पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सांगितलं, पण गजकेसरी योग हळदी घ्यायचे. हळदी गुरुग्रहामध्ये येते. बरोबर. आणि गजकेसरी योग गुरु आणि चंद्राची युती मिळून गजकेसरी योग तयार होतो. बरोबर का? बरोबर. हळदी आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. पाणी चंद्राला. ओके. बरोबर. बरोबर. हळद आणि पाणी थोडस इथं घेऊन असं गुरुपर्वताला थोडं रगडायचं आहे असं. केव्हा रगडायचं? केव्हा? सकाळी. रोज कधी तुम्ही रगडू शकता. बरोबर. रगडायचं दररोज. पैशाचा फ्लो आपोआप चालू होणार. हो. हा गजकेसरी योग बनतोय. बरोबर. हा राजयोग बनला, हा गजकेसरी योग बनला. बरोबर. तिसरी रेमेडी मी तुम्हाला सांगते. ह्या पैशाच्याच झालं एकदम. ही पण कारण गजकेसरी योग आणि राजयोग म्हणजे सेम झालं, हे पैशाच झालं, पण रेमेडी वेगळी आली. रेमेडी आणि तुम्ही घरामध्ये करू शकता. खर्च न करता रेमेडी सगळ्या मेन. म्हणजे असं नाही की ही पूजा करा मग 5,000 द्या, मग 15,000 द्या, 20,000 असं काही नाही. हळद आपल्या किचन मध्ये सर्व लेडीजला भेटू शकते. बरोबर. जे देवपूजा करतात त्यांना देवघरात सुद्धा हळद भेटू शकते. आणि पाणी आपण देवपूजेला घेतोच. बरोबर आहे. आपण मात्याला तिलक लावतो त्याच पद्धतीने थोडंसं इतर रगडायचं आहे. अतिशय पॉवरफुल रेमेडी ही सुद्धा. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते, मध असतो लक्ष्मी प्राप्तीचाच हा सुद्धा उपाय. एक चांदीच्या डबीत एक चांदी छोटीशी डबी घ्यायची, त्याच्यामध्ये मध भरायचं आणि तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं. ही सुद्धा लाल किताबची पॉवरफुल रेमेडी लक्ष्मी प्राप्तीसाठी, पैशासाठी. ती ज्या दिवशी तुम्ही शुक्रवारी ठेवायचे सकाळी देवघरात ठेवले, त्याला लाल चिठी लागल, लाल मुंगी. बरोबर. जोपर्यंत मुंगी आहे तोपर्यंत तुमच्यापर्यंत कर्ज आहे. आणि ज्या वेळेस ती मुंगी लागायची कमी होईल त्याला, कारण मुंगी ते एवढा छान उपाय आहे, तो शनीचा उपाय आहे. मुंग्यांना एक पॉडकास्ट मध्ये मी सांगितलं तुम्हाला, नारळाचं जे पुरून द्यायचं मुंग्यांच्या शेजारी. ते मध मुंगीनं खाल्लं की तिनं ते अन्नदान झालं तुमचं. आणि मुंगी लागायची बंद झाली की तुमच्याकडे कर्ज फेटून पैसा यायला सुरुवात होणार. छान चांदीच्या डबीत ठेवा ती. बरोबर आहे. ही अतिशय छान रेमेडी आहे. कारण ज्यांनी पण कुणी माझ्या क्लायंटनी केलेत अतिशय चांगलं आहे. ज्या घरामध्ये आईच आणि मुलाचं पटत नाही, त्या मुलानं आईकडून एक चांदीच्या डबीत तांदूळ भरून जर आशीर्वाद म्हणून जर घेतलं आईकडून, तर त्या घरात आईचं आणि मुलाचं पटायला एक नंबर लागणार. ही लाल किताबची रेमेडी अतिशय छान आहे. बरोबर. तुम्ही ती करून बघा. तुम्ही पैशाची एक प्लांटची पण एक रेमेडी सांगितली होती, त्याबद्दल काय सांगा? भरपूर लोक मनी प्लांट, रबर प्लांट, तुलसी भरपूर प्लांट लावतात. कितीतरी लोकांच्या घरासमोर नारळाची झाडं असतात, आंब्याची झाडं असतात, चिंचेचं, लिंबूचं, पण त्या झाडाशी जोपर्यंत आपल्याला माहितीच नाही तोपर्यंत ती लावणं योग्य नाही. बरोबर. एक आज मी तुम्हाला पैशासाठी पॉवरफुल रेमेडी आणि इतका छान रिझल्ट आहे त्याचा, क्रासुला म्हणून येते. क्रासुला इंग्लिशमध्ये नाव आहे त्याचं, क्रासुला. मी फोटो लावून दिली तर स्क्रीनला. धनलक्ष्मी पौधा पण आपण त्याला म्हणू शकतो. ओके. तो जर पौधा आपण घरामध्ये लावला, तुम्ही सर मला 43 दिवसात सांगायचंय की त्याचा असर, तसं 7 दिवसापासूनच त्याचा असर चालू होते. बरोबर. पण 43 दिवसात इतकी छान ते प्लांट आहे आणि त्याचा असर एवढा छान आहे की तो आपण आतमध्ये येताना बरेच एस्ट्रोलॉजर वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, पण माझा अनुभव, माझ्या क्लायंटचा अनुभव, माझा स्वतःचा पण अनुभव आहे. आणि त्या रेमेडीचा माझ्या अभ्यासानुसार आपण आतमध्ये घरामध्ये येताना डाव्या बाजूला लावायचं, डाव्या साईड, आणि बाहेर जाताना उजव्या साईडला. बरोबर. आणि घराच्या म्हणजे उंबरठ्याच्या आतल्या साईडला, म्हणजे घरात ठेवायचा. असं या कॉर्नरला वगैरे. इंडोर प्लांट आहे तो. ओके. बरोबर. आणि इतका छान आहे ते, तुम्ही करून बघा सर. क्रासुला त्याला आता खेडेगावात नाही भेटू शकत हे खरं. आता मी ऍक्च्युली ऑनलाईन चेक केलं, तुम्ही जेव्हा मला ऑफ द कॅमेरा सांगितलं तर ऑनलाईन ही मिळत आहे. ते ऑनलाईन भेटते, पुण्यात भेटते. जेवढ्या नर्सरीत का नाही, नर्सरीत मिळेल का पुण्यामध्ये? भेटते. बरोबर. कारण मी स्वतः पुण्यातूनच घेऊन गेलेले. ओके. घरी तुमच्या? माझ्या घरी आहे साबण. बरोबर. इतका छान त्याचा रिझल्ट आहे की ज्या आपण रेमेडी करतो त्याचा जो एस्ट्रोलॉजर आहे त्याने स्वतःला रेमेडी करून त्याचा असर आल्याशिवाय इतरांना सांगणं चुकीचं आहे.
तुम्ही करून पाहिलं हे म्हणून तुम्ही आज सांगताय. आणि त्याचं पॉवरफुल रिझल्टच आहे. कारण लाल किताबचे रेमेडीज त्याच्यासाठी बनलेले आहेत. म्हणून तर त्याला काय काय लोक तंत्र म्हणून त्याला बोलतात, पण तंत्र नाही हे. त्याच्यामध्ये आहेच वाहत्या पाण्यातलं, जमिनीत पुरायचं, पक्ष्यांना घालायचं किंवा माणसांना काय दान द्यायचं. लाल किताब हे पण सांगतं दान कुठली वस्तू केली पाहिजे आणि कुठली नाही केली पाहिजे, वाहत्या पाण्यात काय सोडलं पाहिजे आणि पशुपक्ष्यांना काय घातलं पाहिजे, मंदिरात काय दान चढवलं पाहिजे. प्रत्येकानंच दान करून जमत नाही. असं आहे का? असं आहे ते. कुंडलीवरून ठरतं का? ते कुंडलीवरून ठरते. कुणाच्या कुंडलीत दान करायचंय. तुम्ही जेवढं दान करताल तेवढं तुम्हाला त्रास त्याचा जास्त होईल. अरे बापरे. असं आहे. मग कोणी नाही करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे? आता ती कुंडलीवर जरूर कुंडली बघणं गरजेचं असते. त्या कुंडलीत शनी कसा बसलाय, शनीचं दान द्यायचं का नाही द्यायचं, शनी कसा बसलाय त्याच्यावरती डिपेंड राहते. आपण असं पण दान नाही करू शकत. मग कुंडली विश्लेषण तुमचा प्रश्नच होता की कुंडली मॅच काय आहे किंवा कुंडली बघणं मॅचिंग, त्यामुळे ते सगळ्या गोष्टी होतात. कुंडली जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी समजणार करताच येत. नवरा आणि बायको यांच्यात भांडणं होत आहेत कंटिन्यू घरामध्ये, छोट्या छोट्या गोष्टी वादविवाद होत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही रेमेडीज काय द्याल? छोट्या छोट्या रे बाबा, म्हणजे छोटे छोटे भांडण आहे किंवा असं कंटिन्यू चालू आहे पण आता पती आणि पत्नी भरपूर रेमेडी आहेत. भरपूर. शुक्र कसा बसलाय, सप्तमचा शुक्र आहे, सेकंड हाऊसचा आहे, भाग्यश आहे, 12 पुंडलीत शुक्र जर बघितला परफेक्ट. मी माझे क्लायंट आले किंवा मी तुम्हाला पण सांगू शकते की कुंडली बघितली की मी सांगू शकते की आता तुमची कुंडली किंवा XYZ कुठल्याही क्लायंटची कुंडली तर मी 100% सांगणार की तुमच्या अफेअर आहे, तुमचा आहे किंवा तुमच्या पार्टनरचा आहे. ओके. कुंडली बघितली की सांगते, कुंडलीवरून कळून जाते. त्याच्यात आणि वाद आहेत ती पण कुंडली बघितली की समजणार की भांडतंय कोण, कुणाची चुकी, पतीची चुकी आहे की पत्नीची चुकी आहे, ही पण कुंडली बघितल्यानंतर आपण सांगू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते एक साधी सिंपल रेमेडी आहे. दोघात जर वाद होत असतील, पती पत्नीत वाद होत असतील तर आपलं गुलाबजल मिळतं. बरोबर. मार्केटमध्ये कुठेही ते अवेलेबल आहे, आपण कुठूनही ते घेऊ शकतो. गुलाबजल आपण स्प्रेची बोतल मिळते, स्प्रेची, त्याच्यामध्ये गुलाबजल आपण ऍड करून द्यायचं आणि बेडरूम मध्ये बेडवरती शुक्रवारी संध्याकाळी ते गुलाबजल छिडकवायचं, स्प्रे मारायचा, गुलाब स्प्रे मारायचा तो फक्त बेडरूम मध्येच, दुसरीकडे नाही, बेडरूम मध्येच. आणि तुम्हाला त्याचा 21 दिवसात रिझल्ट येईल. दोघातील वाद किती कमी झालेत. भरपूर रेमेडी आहेत. मग राधाकृष्णांची फोटो लावा. त्याच्यानंतर लाल किताबचा आणखी एक रेमेडी आहे, हळद आणि मध. तर गुलाबचं छिडकाव करायचा, ही वेगळी रेमेडी झाली. आता दुसरी रेमेडी सांगते पती पत्नीसाठी तुम्हाला. हळद आणि मध मिक्स करायचं, दोन्ही एका बाउल मध्ये करा किंवा एक बोतल मध्ये करून हमेशा किचन मध्ये ठेवा. बरोबर. ज्या पत्नीला वाटते की पती हमेशा माझ्या संग भांडतोय त्यांनी किचन मध्ये ठेवा, किंवा ज्या पतीला वाटते की पत्नी हमेशा माझ्या बरोबर भांडत्या तर त्यांनी कुठेच तुम्हाला जसं सोपं वाटत असेल सकाळी करा किंवा संध्याकाळी कधी मिक्स करून ठेवायचं, मध आणि हळद. डाव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखावरती ते मालिश करायचं. ओके. 1.25 महिना तुम्हाला जाणवल किती फरक पडलाय दोघांच्या वादामध्ये, व्यवस्थित होणार. आणि 43 दिवसाची ही रेमेडी आहे, 1.25 महिना करायचा आहे, एकदम पॉवरफुल रिझल्ट येतो त्याचा सुद्धा. तुम्हाला जर असं कुणी क्लायंट आला तुमच्याकडे की म्हणजे ती एखादी स्त्री आली, ती बोलली की माझ्या नवऱ्याचं अफेअर चालू आहे, किंवा नवरा आला की स्त्रीचं म्हणजे त्याच्या वाईफचं अफेअर चालू आहे, तुम्ही ते तोडू शकतात का? 100%. माझे क्लायंट बघत असतील, कितीतरी क्लायंटचं मी लाईफ चांगली करून दिलेली आहे. अशी पण लोक आहेत, प्रेम आहे मुलाचं आणि लोकांच्या जातीवाद भरपूर. हो, जातीवर नको आहे, इतर जातीतले आहे, आंतर जाती आम्हाला नको आहे, असे पण क्लायंट आहेत भरपूर. आणि आम्हाला नको मॅडम ही करायचंय, पण ते चुकीच आहे. ज्याच्या त्याच्या पसंतीनं आजकाल वैयक्तिक असते. पण काही काही आई वडील असं सुद्धा असतात की आमची शान आहे, आमच्या घरची खानदानी आहे आम्ही लोक, आणि ह्या गोष्टी आम्हाला नाही ते पडत, नको आहे. कारण मी खेड्यात राहत असल्यामुळे ह्या गोष्टींना लोक जवळून पाहिल्या गोष्टी, रिस्पेक्ट असतो एका वडिलांचा किंवा त्या मुलाच्या. मग त्याच्यासाठी आपल्याला भरपूर रेमेडी आहेत लाल किताबमध्ये.
हो का? हो. भरपूर आहे त्या कुंडली विश्लेषण करणं त्याच्यासाठीच गरजेचं आहे. जोपर्यंत आपण कुंडली बघत नाही ह्याचा आंतरजातीय विवाह होईल, स्वजातीय होईल किंवा विवाहच होणार नाही. बरोबर. सप्तमचा शनी दीर्घ भरपूर वर्ष लग्न होत नाही. आता काय काय जे पॉडकास्ट बघणार ते म्हणणार की माझा सप्तमचा शनी आणि माझं लवकर लग्न झाले. अरे वा, ते त्यावेळेस योग येतो एक योग येतो. त्या योगात ते लग्न होऊन जात आणि तो योग सुटला तर बरेच वर्ष लग्न होत नाही. असं पण असते. सप्तमचा शनी हे कुंडलीवरून कारण सप्तम स्थान हे लाईफ पार्टनरचं स्थान आहे. ओके. कुंडलीतील 7वं स्थान, 7वं घर हे लाईफ पार्टनरच आहे. बरोबर आहे. राईट. लहान मुलं आजकाल चिडचिड करताना बघतो आपण, किंवा मोबाईलचं एक व्यसन लागलेलं आहे मुलांना, तर तू त्याच्यासाठी काही रेमेडी असू शकते का की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे, चांगला अभ्यास केला पाहिजे त्यांनी? आता लहान मुलांना जास्त मोबाईलचं वेळ लागले, तर मोबाईल पासून जर आपल्याला मुलांना दूर ठेवायचं असेल, तुम्हाला मी सांगते, फक्त आणि फक्त तुम्ही घरात सरस्वतीचा मंत्र लावायला चालू करा. सरस्वतीचा मोबाईलवर अवेलेबल आहेच तो. सरस्वतीचा मंत्र लावायला चालू करा. चॅन्टिंग असं कुठेतरी. आणि फक्त तुमच्या मुलाची दृष्टी सरस्वतीवर पडली पाहिजे किंवा सरस्वती मातेची दृष्टी मुलांच्यावर पडली पाहिजे. तुमच्या हॉलमध्ये फक्त सरस्वतीची मूर्ती छोटीशी ठेवा. फक्त नमस्कार करायला हवा. बरोबर. लहान मुलं आपोआप तर जाऊन करणार नाही, फक्त तुम्ही करायला शिकवावं लागते. ते करून बघा ते, कारण सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे. बरोबर आहे. त्याच्यासाठी पॉवरफुल चीज आहे ही सरस्वतीच. त्याला काही उतारा किंवा आपण काय सांगू त्यांना बिलकुल फरक पडत नाही. बुद्धी देणारी तीच आहे. म्हणून तुम्ही ते जर सरस्वतीचं केलं तर ते आपोआप फरक पडेल. नक्कीच फरक पडणार. आपण बघतो की आजार पण खूप वाढत चाललंय, कारण जे फळं आपण खातो, जे भाज्या आपण खातो, त्याच्यात केमिकल्स असतात. तर आधी आता तुमच्या जनरेशनला खूप स्ट्रॉंग होतं, तुम्ही ऍक्च्युअली नॅचरल सगळ्या गोष्टी खाल्ल्या, पण आता वीकनेस यायला लागला. तर हे आजार पण दूर करण्यासाठी काही रेमेडीज देऊ शकाल का लाल किताबच्या? तुम्ही ज्यावेळेस कुंडली बघता, तुमचं अष्टम स्थान, 6वं स्थान कुंडलीचं, हे आजाराशी निगडीत स्वास्थ्य संबंधी 6वं स्थान असते. ते कर्जाचं पण स्थान आपण त्याला म्हणू शकतो, ऋणाचं कर्ज होणारं पण स्थान आहे. वर्षफलाच्या कुंडलीमध्ये कुठला ग्रह आलाय आणि तो कुठला आजार देणार आहे त्याच्यावर लाल किताबच्या रेमेडी अवलंबून असते. आणि जनरली जर हमेशा जर आजारी पडत असतील तर तुमच्या घराची वास्तू क्लिअर करणं पण ते तेवढंच गरजेचं आहे. आजार पण वास्तूवर पण डिपेंड असते भरपूर. आता आजारीच पडते तुम्हाला सांगते लोक, तर छोटे छोटे रेमेडी आपण करू शकतो. ज्या वेळेस तुमच्या घरातील व्यक्ती आजारी पडल्या किंवा लहान बाळ आजारी पडले तर तुम्ही चायपत्ती, जास्त तर आहुशनीचेच इथे असत्या, चायपत्ती घेणे त्या बाळावरून किंवा त्या पीडित व्यक्तीवरून चायपत्ती अँटी क्लॉक. आता तुम्हाला अँटी क्लॉक सांगते मी, रेमेडी नंतर सांगते. अँटी क्लॉक सांगते. लोकांना अँटी क्लॉक कळत नाही, गावाकडे नाही समजा. आणि अँटी क्लॉक म्हणजे डाव्या कानाकडून उजवीकडे. बरं. अँटी क्लॉक आपण डावीकडून उजवीकडे ज्यावेळेस आपण पूर्ण अँटी क्लॉक ही त्यावेळेस आपली पूर्ण बॉडी त्याच्यामध्ये येत्या. ओके. आपण असं समोरून जर उतरलं तर पाठीमागचा भाग राहिला. बरोबर. म्हणून अँटी क्लॉक उतरूनच ते वाहत्या पाण्यात सोडायचंय. लाल किताबची रेमेडी जी आहे का नाही, अँटी क्लॉकच उतरायचे असते, वाहत्या पाण्यात सोडायचे, तरच त्याचा असर आपल्याला पडतोय, नाहीतर पडत नाही. आपण बर्थडे आहे किंवा आपण आरती ओवळतो ज्यावेळेस शुभ कामासाठी, त्यावेळेस ते आपल्यावर लागू यासाठी आपण सवचू उजवीकडून डावीकडून. बरोबर. आणि हे उतारे आहे हे आपल्याला घालवायचं आहे, आपल्या शरीरावरून ते घालवायचं आहे. त्याच्यासाठी अँटी क्लॉक उतरणं गरजेचं असते. कारण क्लायंटचं एवढं प्रश्न असतात सर की काय विचारतील आपण सांगू शकत नाही, आणि त्यांना उत्तर द्यायची आपली तयारी पाहिजे. अँटी क्लॉकच का, आम्ही आरती असं उतरतो, मग तुम्ही मॅडम असंच का सांगितलं, हे बरेच प्रश्न विचारतात. त्याच्यासाठी हे सांगणं गरजेचं असतं. तर ती चायपत्ती आहे की नाही त्या पीडित व्यक्तीवरून उतरायची आणि वॉश बेस आपल्या संडासमध्ये टाकायची, फ्लश करून द्यायची. कंटिन्यू बाळ आजार आहे तुम्ही 7 दिवस कंटिन्यू करा. कुणाचा ऍक्सिडेंट होतेच तुम्हाला सांगते, फक्त तुम्ही चांदीची चेन वापरायला चालू करा.
त्या व्यक्तीने का त्या त्या व्यक्तीने. व्यक्ती ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्या व्यक्तीने चांदीची चेन, राहूचे उपाय आहेत हे. हा राहूचे उपाय आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये सुक्क नारळ पण येते. राहूची महादशा आहे, अंतर्दशा आहे. ओके. तर सुका नारळ 7 शनिवारी 4 शनिवारी अँटी क्लॉक उतरून वाहत्या पाण्यात सोडा. ज्या नारळात पाणी नाही, जे पूजेवाले नारळ त्यात आपण हलवून बघितलं तर त्याच्यामध्ये पाणी नसते, बरोबर. ते जर नारळ आपण वाहत्या पाण्यात सोडलं तर त्याचाही छान रिझल्ट आहे. आजार पण हे शनीसाठी पण तेवढंच कार्य करते. तुम्हाला सांगते, शनी ग्रह तेवढाच त्याला पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. जर शनीसाठी जर तुम्ही आजारपणा जर उपाय करायचा असेल तर मोहरीचं तेल तुम्ही 7 वेळा अँटी क्लॉक करून वॉश बेसिन मध्ये सोडायचं आणि वरून पाणी सोडायचं. तुम्हाला रिझल्ट येणारच, नक्कीच रिझल्ट येणार त्याचा सुद्धा. एवढं लाल किताबमध्ये अशा छान छान रेमेडी आहेत. लोकांचा विश्वास तिथपर्यंत, कारण आपल्या महाराष्ट्रात लाल किताबला तंत्रची विद्या तंत्र वाटतं, असं लाल कलर दिसतो तर लोकांना ते तंत्र म्हणून त्याला बघितलं बघितलं पण जातं. तसं नाहीये ते. तसं नाही ते. त्याच्यामध्ये रेमेडी छान आहे, त्या मंत्र आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक देवताची पूजा आहे त्याच्यामध्ये. बरोबर. जेवढ्यापर्यंत आपण जाईल तेवढ्यापर्यंत लाल किताब आपल्याला फायदा करू शकतो. जे लोकांना जॉब लागत नाहीये, मुलांना, तर त्यांनी काय करायला पाहिजे? कारण आजकाल काय झालंय की रिसेशन, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींमुळे जॉब लागत नाही मुलांना. तर तुम्ही अशा काय रेमेडी द्याल मॅम की ज्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर 1 महिन्याच्या जॉब लागू शकतो? डिग्री पास आउट झालेले मुलं वगैरे. जर सर कुंडली आपण बघितली तर कुंडलीवर खूप परफेक्ट तुम्ही रेमेडीज द्याल. कुंडली बघितली तर जॉब हा मंगळ आणि सूर्य, म्हणजे माझ्या मते, माझ्या रिसर्च, माझ्या अभ्यासानुसार बरोबर. मंगळ आणि सूर्य जर तुमच्या कुंडलीमध्ये स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला जॉब लागणारच. आता मंगळ हा ग्रह असा आहे की तो कुंडलीत बद आहे, शारीरिक दोषासाठी बसलाय, आर्थिकसाठी बसलाय, हे बघणं गरजेचं असते. बरोबर. तर त्याच्यासाठी जे लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात, जी लोक लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात, आर्मी, नेव्ही, मिलिटरी, पोलीसवाले, बरोबर, मोठे ऑफिसर, ह्यांचा मंगळ 100% स्ट्रॉंग असते. हो का? आणि मंगळ असल्याशिवाय त्यांना त्या जॉबच नाही. मंगळ स्ट्रॉंग IAS वगैरे या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग. स्पर्धा परीक्षेत त्याशिवाय उतरूनच लोकांनी, बरोबर, माझ्या मते, तुम्ही कुंडली बघा, खरंच तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेत यश आहे का, बरोबर आहे, तरच तुम्ही जावा. तुम्ही उपाय केला, तुमच्या कुंडलीतील ग्रह तो मंगळ नीच आहे, बाल्यावस्थेत डिग्रीत आहे, कुमारावस्थेत नाही, आणि तुम्ही जर त्या जॉबसाठी प्रयत्न केला तर तुम्हाला यश येणारच नाही. बरोबर आहे. ह्या रेमेडीज ऍक्च्युली पैसे देऊन पण कोणी सांगत नाही. कोणी सांगत अशा रेमेडीज असतात या, त्या मॅम आपल्याला फ्रीमध्ये सांगतात आपल्या पॉडकास्टमध्ये. तुमची कुंडली बघितल्यावर तर खूप जास्त डिटेलमध्ये या गोष्टी केल्या जाऊ शकतात. बट आज आपल्या पॉडकास्ट निमित्ताने तुम्हाला ते कळतंय आणि मॅम एकदम इझिली सांगून देत आहेत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी. ईशा, लाल किताबच्या रेमेडी, जनरल रेमेडी पण आहेत की. आता लोक म्हणतात की मंगळाचा उपाय सांगितला, लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचं असेल तर मंगळ स्ट्रॉंग असणं गरजेचंच आहे. तुम्हाला ते भेटू शकत नाही. सूर्य पण स्ट्रॉंग. आज एस्ट्रोलॉजर तुम्हाला सांगायचं, जे पॉलिटिक्स लोक आहेत किंवा ज्यांना फेम आहे त्यांना माणिक वापराय का सांगते. माणिक हे रत्न सूर्याचं रत्न आहे, रुबी आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर. आणि ते रविवारी धारण करायचं असते. पण ते कधी तुमच्या कुंडलीतला सूर्य उच्च असेल, तुम्ही जर माणिक वापरलं, तुमचं डोकं दुखत नाही, तुम्ही डोक्याची गोळी खाल्ली तर काय असं उपयोग नाही, काय त्याचा उपयोग आहे का? त्याच्यासाठी कुंडली बघून तुम्ही रत्न द्या. तर तुम्हाला सूर्य स्ट्रॉंग करायचं आहे. काय काय लोकांना सूर्याला जल द्यायला सांगते. माझे क्लायंट आहेत, आम्ही इथं गेलो होतो, ऍस्ट्रोलॉजरने सांगितले की सूर्याला जल द्या, आणि जसं आम्ही सूर्याला जल द्यायला चालू केलं, मॅडम आमचं उलटच झाले सगळं. तुम्ही जल कधी द्यायला पाहिजे ते पण कुंडलीवर तुमच्या डिपेंड आहे. बरोबर. आणि जॉबसाठी सुद्धा सूर्याला स्ट्रॉंग करणं गरजेचंच असते. तुम्ही जर सूर्याला स्ट्रॉंग करायचं, फक्त एक साधी रेमेडी मी तुम्हाला सांगते, जनरल रेमेडी. तुमच्या घराला पितळची कुंडी आणि पितळचं कुलूप लावायला चालू करा घराला. ओके. पॉवरफुल रेमेडी आहे ती सुद्धा. हो का? तुमचं नाव होणार, आपोआप नाव होणार, त्या फेम, प्रसिद्धी मिळणार. पितळाचं कुलूप, पितळेचं कुलूप, पितळेचीच चावी आणि पितळेचीच कुंडी. ओके. फेम मिळणारच. अतिशय पॉवरफुल आहे. आपण कमी पैशाच्या बजेटमध्ये आपण स्टीलचं लावून जातो, बरोबर, पण नाही, पितळेच लावा. कारण स्टील हे गुरुग्रहामध्ये येते. आपण गुरुला दारात बसवलं ते
बरोबर आहे. डीप मध्ये आपण जाईल जेवढं लाल किताब मध्ये तेवढं असतं. खूप रेमेडी आहेत त्या. आणि करून बघा, छोट्या छोट्या रेमेडीत आपल्याला त्याचा असर मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही आजपर्यंत बघितलेली सगळ्यात स्ट्रॉंग कुंडली असं काही सांगताय, त्यांचं नाव नाही, पण त्या कुंडली काय वाटलं तुम्हाला, की म्हणजे भरपूर बघत असाल तुम्ही कुंडली आणि तुम्हाला भरपूर वाटत प्रक्रिया स्ट्रॉंग आहे, पण असं कोणती वाटली का मॅम की ती कुंडली पाहून तुम्ही म्हटलं अरे ही कुणाची कुंडली आहे, म्हणजे एवढी स्ट्रॉंग कशी असू शकते एखाद्याची कुंडली? एक क्लायंट आहे, त्यांच्या कुंडलीत शनी भाग्येश होता आणि ते फुल ड्रिंक करायचे, करतात पण अजून. आणि मी त्यांना सांगितलेलं की आपण तर सर्वांना भाऊच म्हणू शकतो. मी म्हंटल भाऊ तुमची कुंडली अतिशय स्ट्रॉंग आहे, फक्त तुम्ही ड्रिंक नाही केलं पाहिजे, नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे. मग फक्त ते म्हटले नॉनव्हेज ड्रिंक नाही, ड्रिंक एक वेळ सोड, मग नॉनव्हेज कसं काय सोडू? मी म्हटलं खास शनिवारी तरी सोडा तुम्ही, तुमचा शनी अति उच्च आहे. बरोबर. त्यांनी नाही ऐकलं माझी गोष्ट, मग ते शनिवारी खायला लागले. एवढी कुंडली छान, एवढा मनी छान, पॉवरफुल, सगळ्या गाड्या फॉर्च्युनर पर्यंत, बापरे, एवढ्या सगळ्या छान गाड्या त्यांच्याकडे. बिल्डिंग 5-6 करोडची बनवले त्याने, चांगलं, एकदम चांगलं. आणि शनीसाठी मी त्यांना म्हटलं तुम्ही नाही करू नका ड्रिंक आणि नॉनव्हेज. नाही ऐकलं माझं, त्याने ऐकलं नाही त्यांनी. तुम्हाला सांगायचं, आत्ता त्यांना मध्यंतरी शारीरिक दोष आणि हेल्थ इश्यू आणि शनीनं काय केलं, कर्जाकडे वळवलं. अरे तुम्ही नाही ऐकलं, दारू सोडली नाही आणि नॉनव्हेजला पण तुम्ही हे केलं नाही. मी फक्त शनिवारी म्हटलेलं, फक्त शनी रोज राहू द्या, कारण लोक जे खाते पिते त्यांना असं वाटतं खावं, आपण नाही मना करू शकत. बरोबर आहे. त्यांनी चालू केलं आणि कर्जाकडे वळलं. नंतर माझ्याकडे आले, आता काय केलं पाहिजे म्हणून. मी त्यांना सांगितलं, मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त एकच दिवस पाळा. ड्रिंक सोडलं त्याने, तुम्हाला सांगते, पूर्ण ड्रिंक सोडलं आणि त्यांना हेल्थ इश्यू चालू झाले. सोडल्यानंतर चालू झाले असं घाबरा, कारण ते तर काही वैज्ञानिक सायंटिफिक मेडिकलमुळे आहे. पण तिथं शनी वक्री झाला, पूर्ण फिरलं सगळं, त्यांचं उलट सगळं फिरायला लागलं. त्यांना मी शनीची एकच रेमेडी दिली त्यांच्या मिसेसला, की 43 दिवस बाबळीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, आपल्याला शनी पूर्ववत आणायचंय. जसा तुमचा बसलाय. आणि तो वर्षफलाच्या कुंडलीत खराब आलेला होता. ओके. आणि 1 वर्षफलाच्या कुंडलीत शनी खराब आल्यामुळे त्यांचं पूर्ण रिवर्स आलेलं ते. पण चांगलं आता, जसं ते 43 दिवस बाबळीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला, तिथून आणि आहे असं परत चांगलं झालं, चालू झालंय. स्ट्रॉंग कुंडली असेल तर काही गोष्टी पाहिल्या तर सगळं ओके होऊ शकतं. स्ट्रॉंग कुंडली बघता क्षणी आपल्याला समजली पाहिजे. बरोबर आहे. आजकाल फॅशन आहे, बाळ जन्माला घालताना कुंडली बघते. ते बघूनच बाळ जन्माला घालायचं, कारण डॉक्टर लोक सुद्धा सांगते तुम्ही मुहूर्त बघा. आणि काही ऍस्ट्रोलॉजर फक्त मुहूर्त, रेवती नक्षत्र आहे, कृतिका आहे, अनुराधा आहे, भरणी आहे, आणि तुम्ही त्या बाळाला, पण ज्या वेळेस तुम्ही बाळाला जन्म घालताय त्यावेळेस कुंडलीमध्ये ग्रहमान कसं बसलंय आपलं हे बघणं गरजेचं आहे. त्या बाळाला मृत्यू तर नाही, त्या बाळाला आयुष्य तर कमी नाही, संतान सुख आहे, शिक्षण चांगलं आहे, बिझनेस असेल तर बिझनेस टॉपचा आहे, जॉब असेल तर जॉब टॉपचे आहे, अपंगत्व तर नाही. ह्या गोष्टी कुंडलीत बघणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मुहूर्त काढून त्यांना देऊ शकताय. फक्त मुहूर्त बघू नका. तुम्ही सांगू शकता, जे लोक आज बघताय पॉडकास्ट आणि जे प्रेग्नेंट आहेत, तर त्यांनी जर तुम्हाला कॉल केला समजा हा पॉडकास्ट बघून आणि तुम्हाला विचारलं की आम्हाला मुहूर्त द्या, चांगला मुहूर्त कोणता असू शकतो माझ्या, म्हणजे हे नवरा आणि बायकोच्या कुंडलीवरून मुलाचा मुहूर्त तुम्ही करतात का? नाही, त्यांच्याशी काय मतलबच येत नाही, आई वडिलांचा काही संबंधच नाही. जो दिवस देणार आहे आपण, बाळ जन्माला जो सिझर करायचा जो दिवस देणार आहे आपण, ह्या टाइम मध्ये तुम्ही सिझर करू शकता. ते बाळ पृथ्वीवर आलं पाहिजे त्या टाइम मध्ये. त्या टाइमात जो ग्रहांचा ओरा बसलेला असते, जे ग्रह बसलेले असते, राजयोग आहे का, गजकेसरी योग आहे का, शिक्षण चांगलं आहे का, तो मुलगा व्यसनी बनणार का निर्व्यसनी, शांत स्वभावाचा असेल का, बरोबर, काय मुलगा मुलगी कोणी असेल ते, किंवा भयानक आजाराशी त्याला पुढे तोड द्यावं लागू शकतं. ह्या सर्व गोष्टी बघूनच आपण मुहूर्त काढून देणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही काढू शकता? मी काढू शकतो.
तर जर कोणी बघतंय आणि प्रेग्नेंट असतील त्यांचे सून मुलगी वगैरे तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात मॅम. आणि त्याच्यासाठी 1 महिना अगोदर तो मुहूर्त काढणं किंवा 15 दिवस, कारण ओरा तसा बसू शकत नाही. बरोबर. कितीतरी क्लायंट आहेत, मॅडम आम्हाला मुहूर्त आहे, काय मी मुहूर्त देऊ, अनुराधा नक्षत्र आहे, भरणी आहे, रेवते आहे, कृत्तिक आहे, मी तुम्हाला कसा मुहूर्त देऊ, आतला ओराच व्यवस्थित बसत नाही, आपत्कालीन मृत्यू पण त्याच्यात दिसू शकतोय, संतान योग दिसू शकत नाही, वैवाहिक जीवन सुखाचं नाही, मी तुम्हाला मुहूर्त कसा देणार. नंतर तुम्ही त्या ऍस्ट्रॉलॉजीला दोष देणार की त्याने हे मुहूर्त काढून दिलेलं होतं. ह्या पण गोष्टी तितकंच इम्पॉर्टंट आहे, नुसतं मुहूर्त काढून जमत नाही. तुम्ही सांगितलं की गुण जमताय म्हणून लग्न करणं हे चुकीचं आहे. हे चुकीचं थोडंसं जर आपण पहिल्या याच्याकडे गेलो, पण मग तुम्ही जेव्हा कुंडलीला चेक करतात कुंडलीवरूनच तर गुण निघतात ना. कुंडलीवरूनच गुण निघते. मग काय बघितलं पाहिजे, म्हणजे गुण तर जमतायत तरी नाही होते, पण मग काय बघितलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही कुंडली बघायला चालू करचाल, दाते पंचांगमध्ये राशी टाकल्या की तिथं गुण येतेच, कुणीही ते पंचांगमध्ये आपण बघू शकतो. बरोबर. पंचांग काढलं की ते एक मिलन कोष्टक म्हणून येत असते, त्याच्यामध्ये कुणीही बघू शकते. पण कुंडली बघणं गरजेचं आहे. त्या 2 राशीचं पटणार आहे का, त्या दोघांना संतान सुख आहे का, त्या दोघांचं घटस्फोट किंवा तलाकपर्यंत जाणार नाही, त्याच्यानंतर त्या मांगलिक दोष किती आहे, दोघातलं एक संपणार तर नाही, किंवा ते दोन्ही वेगवेगळं होणार आहेत. काही काहींचं योग असं आहेत की पहिला मुलगा झाल्यानंतर वेगवेगळं होणार, असं असते. त्याच्यासाठी कुंडली बघून लग्न करणं माझ्या मते गरजेचं. तुम्ही गुणावर लग्न बिलकुल गुणावरून लग्न नाही होऊ शकत, त्याच्यात ते दोष असतात, भरपूर गोष्टी असतात, ते बघितलं गेलं. आणि काय काय ऍस्ट्रॉलॉजरचं असं म्हणणं आहे की 27 गुण जुळलं ठीक आहे, सौम्य मंगळ आहे ठीक आहे, असे पण माझ्यावर आरोप येतात, मॅडम कुणाची लग्न जुळून देत नाही. तुम्ही खूप स्ट्रिक्टली नाही सांगतात का, जे जुळत नाही त्याला तुम्ही स्ट्रिक्टली नाही सांगता. मी हरिझंडी देत नाही, तुम्हाला करायचं असेल तर करा. बरोबर आहे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, मी जिथं राहते तिथंच एक छोटंसं गाव आहे आणि त्यांनी लग्न केलं, मी नको म्हटलेलं त्यांना लग्न करायला, आणि योगायोग मांगलिक पत्रिका होती, तो मुलगा मोठा ऑफिसर होता आणि त्यांना ते स्थळ सोडायचं नव्हतं, केलं लग्न. 22व्या दिवशी मुलगा मृत्युमुखी. बापरे, कशामुळे मृत्यू झाला होता? मृत्यू ऍक्सिडेंटनं झाला त्याचा. दुसरं एक जिवंत उदाहरण आत्ता सध्या आहे, मांगलिक पत्रिका होती आणि त्यांनी माझ्याकडं कुंडली दाखवायला आणली नाही, ते माझं जुनं क्लायंट आहेत, पण त्यांनी कुंडलीच आणली नाही दाखवायला. 3 ठिकाणी कुंडली मिलान केलं, गुण 27 त्यांचं काहीतरी येत होतं, पण मांगलिक दोष त्यांनी काढला नव्हता. मांगलिक दोष लग्न झालं त्या रात्री त्या मुलीला डोकं दुखायला लागलं, लग्न झालं त्याच दिवशी, आणि हातामध्ये ते हळकुंड बांधतात, हळदीची गाठ बांधलेली असते बरोबर लग्नात, ते हळदीची गाठ त्या मुलीच्या हातात तशीच होते. आणि खूप ऐकलं पॉडकास्टवर जर सांगतील मॅडमने, हे आमचंच उदाहरण सांग. आणि त्यांनी कुंडली मिलान केलेलं कुठल्या त्यांच्या गावात जे ज्योतिष आहे त्यांच्याकडून. नंतर त्या मुलीला संध्याकाळी डोक्याचा त्रास झाला, दुसऱ्या दिवशी सकाळी पण जास्त डोकं दुखायला लागलं. मग ती हळदीची गाठ सोडायची असत्या, ते हळद पाणी खेळायचं असते, काय ते प्रथा असत्या, तर तिचं डोकं दुखत असल्यामुळे नाही केलं आणि तिचा हात डावा दुखायला लागला. डावा हात दुखायला लागल्यानंतर हळूहळू उजव्या हाताकडे वळलं ते आणि उजवा हात सुजला. उजवा हात सुजल्यानंतर तिच्या डोक्यात नस ब्लास्ट झाली आणि त्या हातातली हळदीची गाठ सोडली नव्हती अजून. तिला सांगलीला नेऊन ऍडमिट केलं, तर डॉक्टरने सांगितलं की ब्रेन डेड होत आले, काय उपयोग नाही त्याचा. अरे अरे अरे, हा मांगलिक दोष होता. माझ्या शेतात बागेचं काम चालू होतं, द्राक्षे चालू होते, आणि त्या मुलीचा मामा माझ्या शेतात ते द्राक्षे न्यायला व्यापारी म्हणून आलेलो होत, आणि माझ्या क्लायंटचे फोन चालू होतं दिवसभर. त्यांना कळलं असेल की तुम्ही ऍस्ट्रॉलॉजर आहे म्हणून. आणि ते जे मुलाचे वडील होते का नाही, ते माझे क्लायंट होते आणि मुलीचे तिकडला कोणाशी काही संबंध नव्हता. आणि नंतर त्यांनी मला विचारलं, मी त्यांना फोन येत होते की तब्येत कशी आहे, अजून शुद्धीवर नाही आली, ऑपरेशन केले डोक्याचं, आणि मला क्लायंटचं फोन येत होतं. त्याच्यात त्यांनी
मीच विचारलं शेवटी त्यांना की कोण आजार आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं असं असं म्हणून. मला म्हटलं तुम्ही ज्योतिष बघता काय? म्हटलं होय. मी म्हटलं फक्त त्या मुलीची मला जन्मतारीख आणि वेळ सांगा. बघितली मी जन्मतारीख आणि वेळ. आधी विचारलं कुठं दिल्या, म्हणते ती माझं तर क्लायंट आहेत म्हणून सांगितलं. मग तिने म्हणते तुमच्याकडे नाही, म्हणलं जुळवलीच नाही त्यांनी, कधी विचारा त्यांनी. मग त्यांनी मला आधी दिली पत्रिका, शेतातच बघितली मी मोबाईलवरती बघितली पत्रिका, तर तिथं मला तर काय तिचा मृत्यू दिसला नाही. त्याच्यामुळे मी बिनधास्त निर्धास्त आता काही टेन्शन नाही म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगते कुंडली बघितली आणि मी सांगितलं पॉवरफुल मंगळ आहे, लग्न कसं काय जुळवले. तर त्यांनी सांगितलं आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं लग्न जुळते करा म्हणून सांगितलं, आम्ही केले म्हटलं आता तुम्ही ह्यांना का विचारू तुम्ही विचारा हे असं कसं काय झालं. मग विचारलं की म्हणले आम्ही मुंबईला पण कुठल्या ॲस्ट्रोलॉजीला ह्याला काहीच उपाय करू शकत नाही आणि हा मंगळ आहे आणि ह्या मंगळाला काहीच पर्याय नाही, दोघातले एक जाणारच असं सांगितलं. मी म्हटलं आमच्या लाल किताबमध्ये असे रेमेडी आहेत त्या, मी 100% सांगते की ह्या मुलीला काय होऊन देत नाही, फक्त तुम्ही हे उपाय केलं पाहिजे. तो मुलगा बँकेत काम करतोय. ओके. तिचं जे नवरा होणारा होता तो नवरा आहे तो. आणि झालं मी दिलं रेमेडी दिल्या सर. ती मुलगी 6व्या दिवशी शुद्धीवर आली. सांगलीत ऑपरेशन केलेलं तर 6व्या दिवशी शुद्धीवर आली. रेमेडी दिली, तिच्या जवळ 2 गोष्टी ठेवायला दिल्या. आयसीयू मध्ये उतरून देत नाहीत काय उतारा ही वगैरे, तरी सुद्धा त्यांनी केलाच उतारा जे पण काय तिच्या कुटुंबानुसार होतं ते. आणि नंतर तुम्हाला सांगते, नंतर मला काय त्याचं आता ऑपरेशनची एवढी काय माहिती नव्हती. मी त्यांना सांगितलं आणखीन तुम्हाला ह्या मुलीला जून महिन्यामध्ये दुसऱ्यांदा ऑपरेशन करावं लागणार आहे, हा पण सांगितलं मी. बरोबर. त्यांनी सांगितलं की तुमची काय, ती लोक किती घेऊन आलेली, 7-8 लोक घेऊन आलेली. म्हणजे मॅडम खरंच काय उपाय देत्या का आपलं पेशंट दगवणार आहे म्हणून. आणि मी सांगितलं माझी फी किती आहे, तुम्ही किती दिले, त्याच्याशी मला काय नाही, फक्त तुमच्या मुलीला फरक पडल्यानंतर मला येऊन सांगा. माझी काय तुम्हाला म्हणत नाही पब्लिसिटी करा किंवा सांगा. तर त्या मुलीला तुम्हाला सांगते सर अजून आता म्हणजे चालायला येते, 1.5 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे ही. चालायला येते व्यवस्थित, आता थोडंसं म्हणजे अजून लडखडत चालत्या. एवढं छान ब्रेनचं ऑपरेशन झालं, मी त्याच्यावर उपाय पण दिले भरपूर आणि चांगलं आहे आता, व्यवस्थित झालं. जे डॉक्टर हरून गेले होते तिचा रेमेडीज कामाला आले. आणि एवढं छान त्याचं झालंय की त्या मुलगीला विश्वास कुणी म्हणजे संपल्याच म्हणून सगळ्यांनी सांगितलेलं की ती नाहीच आहे म्हणून. बरोबर. तो मांगलिक दोष होता कुंडलीत. आणि ज्यांनी पण सांगितलं की तुम्ही खरंच, आज या पॉडकास्ट वरती सांगते की खरंच जर कुंडली विश्लेषण जर जमत नसेल तर कुणाचं गुणमिलान होते म्हणून तुम्ही लग्न करू नका. कारण एखाद्या दाम्पत्याला एकच मुलगा असते आणि अशी कितीतरी माझ्याकडे क्लायंट आहेत, मॅडम पहिलं तुम्ही का आम्हाला भेटला नाही, हे आमच्यात असं झालंच नसतं. बरोबर. आणि 36 गुण येते किंवा मुलगा पैसेवाला आहे किंवा मुलगी सुंदर आहे म्हणून तुम्ही बिलकुल लग्न करू नका. बरोबर आहे. एखाद्या कपलला जर मुलगा मुलगी होत नाही, संतान होत नाहीये, ठीक आहे, ते कुंडली बघून तर तुम्ही वेगळ्या रेमेडीज द्यायलाच त्यांना, पण त्यांनी जनरल रेमेडीज किंवा लाल किताबच्या रेमेडीज एक लास्ट जर सांगायचं झालं तर काय सांगाल ना? आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते, ज्यांना संतानच होत नाही त्याच्यासाठी 5वं घर ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. जे कुंडलीतलं जे 5म स्थान आहे ना, हे ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. ओके. जोपर्यंत तुम्ही ते घर ऍक्टिव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला फायदा नाही होणार. दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगते, मंगळाचा संबंध आपल्या पोटाशी आहे आणि बाळ तर स्त्रीच्या पोटामध्येच बरोबर हे होत असते. आणि वर्ष पण मंगळाचंच आहे. आणि हे वर्ष पण मंगळाचंच आहे. त्याच्यासाठी जर तुम्ही मंगळाची रेमेडी केली, फक्त हनुमानजीला तुम्ही जाऊन, आता स्त्री हनुमानजीची पूजा करत नाही बरोबर, मंगळवारी जाऊन तुम्ही हनुमानला लवंग चढवली, मसाला पान चढवलं, गूळ चढवला, बुंदीचा प्रसाद चढवला आणि संतान सुखासाठी मागणी केली तर होणारच. होणारच. भरपूर आभूषण का होतात, मंगळ वीक असल्यामुळेच. आणि मंगळ हा ग्रह शांत करण्यासाठी आपण हनुमानजीची सेवा करावी लागते. बरोबर का? आणि बाळ जन्माला जरी घालायचं असेल तर हनुमानजीला तुम्ही शरण जावा, बाळ जन्माला येणारच. कारण ती मंगळाशी निगडीत आहे आणि मंगळ पोटाशी निगडीत आहे. बरोबर आहे. म्हणजे एवढी लंबी चौडी लिस्ट आहे की तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. बरोबर आहे. व्यसनासाठी अशा काय रेमेडी आहेत सर, तिथून तुमचं व्यसन सुट, दारूचं असू द्या, सिगारेटचं असू द्या, किंवा कुणाला खायचं व्यसन असते, कुणाला टीव्ही बघायचं व्यसन असते, म्हणजे बरेचशी व्यसन असतात. त्याच्यातले जे खराब व्यसन आहेत
ज्यानं प्रपंचाच आपला खराब होते, त्याच्यासाठी दारू मेन. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते काय करायचंय. 7 बताशे घ्यायचे शनिवारच. त्या 7 बताशावरती तुम्हाला व्यसन कशाचं आहे, दारूच आहे, तर त्या 7 बताशे रेवड्या आपण ज्या असतात खायच्या, त्या बताशावरती दारू ओतायची आणि ते चुरा करायचा आहे पूर्ण. आणि ते ज्या पण व्यक्तीला ते व्यसन आहे त्या व्यक्तीवरून अँटी क्लॉक 7 वेळा उतरायचं आहे. आणि तुम्ही जिथं 3 रस्ते, जिथं चौरा आहे तिथं नेऊन टाकायचं आहे. सिगारेटचं व्यसन आहे त्याच्यावरती सिगारेट ठेवा. 7 तंबाखूचं व्यसन आहे, तंबाखू त्याच्यावरती होता. गुटख्याचं आहे, गुटख्याचं हे करा. असं 7 वेळा उतरायचं. शनिवारचं करायचं आहे. कंटिन्यू तुम्ही 21 दिवस करा, शनिवारपासून चालू करून, किंवा 21 शनिवारी करा, 7 शनिवारी करा. तो रिझल्ट तुम्हाला येणार. वाहत्या पाण्यात नाही सोडायचं. 3 रस्त्यावरती किंवा बाहेर कुठेही नेऊन टाका. हे अतिशय पॉवरफुल रेमेडी करून बघा तुम्ही. व्यसनाला तिथं स्टॉप केल्याशिवाय राहत नाही. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही मॅम ॲक्च्युली सांगलीतल्या खानापूरमधून आलेल्या आहे आपल्याकडे आज पुण्याला, आणि त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला सांगितलंय की कोणत्या रेमेडीज केल्या पाहिजे, कुणी केल्या पाहिजे, कुंडलीवरून किती डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण होऊ शकतं. तर तुम्हालाही जर कॉन्टॅक्ट करायचा असेल मॅम सोबत, तर मॅम तुमचा नंबर काय देऊ शकता? 7758 01 3528. येस, तर तुम्ही या नंबरवर कॉल करा आणि तुमचं जे काय कन्सल्टेशन आहे मॅम सोबत ते करू शकता. मॅम थँक्यू सो मच.